हे गाड्या साईडला घ्यायच्या मोमेंटमध्ये सेंट्रल ट्रॅफिकला तुम्ही रोडवर अडवू येतं, मागल्या गाड्या थांबत नाही. ह्याच्यात जर कोण मिळलं तर त्याचं जिम्मेदार कोण? प्रॉब्लेम काय नाही. त्यांच्या सर्व्हिस करता त्यांचे जेवढं वय म्हणता बघता जेवढं वय झालंय. मी हेच विचारलं, इथं जर कुठला कॅमेरा चालू असेल, ज्या मोमेंटमध्ये त्यांना माझी गाडी साईडला घेतली, हा नॉर्मली सांगा केस होऊ किंवा न येऊ, बसवाला कोण्या कंडिशनला आला त्यांना बसला हात केला की नाही फक्त एवढं विचारा. मग त्या कंडिशनला तसल्या कंडिशनला गाड्या घेतात. हे केस आता जे फाईन तुम्ही मारता रुपयाचा असेल लाखचा असेल, माणूस भरल किंवा शिक्षा भोगल, त्याचं जिम्मेदार कोण? माझ्यासारखं रस्त्याचं वाट स्वरूप चुकलं हा मान्य आहे. तुम्ही कायद्याचे रक्षक असताना जर तुम्ही हे चुकताय तर मग ह्याचं जिम्मेदार कोण? हा चालत्या गाड्यावर आतापर्यंत तुम्ही पण ड्युटी करायला लागला, आम्ही पण करायला लागलाय. चालत्या गाडीला उभी करायची गरज नाही. तुमचं ऑनलाईन सिस्टम आहे, गाडीचे नंबर ऑनलाईन झालेले आहेत, सगळे फोटो निघायला लागले. कोणाला अहो लायसन चेक करायला तुम्हाला लायसन नाही दिलं? लायसन नाही दिलं तुम्हाला देत नाही म्हटलं? चालत्या गाडीवर कसं काय भेटणार लायसन? कोणाचं? चालत्या गाडीवर कसं काय देणार तुम्ही लायसन? चालत्या गाडीवर कसं काय आम्ही समजणार? मी कुठं नाही म्हटलं लायसन द्यायला? मग तुम्हाला आता आम्ही काय केलंय? कंडक्टर नाही म्हणून फाईन मारले, तुम्ही निघून जाऊ शकता, थांबू शकता, आमचं काही नाही. लायसन दाखवा, लायसन तुम्ही दाखवलं आणि तुमच्याकडे लायसन आहे याच्यामुळे कंडक्टर नाही म्हणून फाईन मारलाय. दुसरं काय? मग त्याच्याबद्दल काय बोललो मी? आम्ही कुठं काय बोललो तुम्हाला? तुम्ही गाडी आम्हाला पण माहिती आहे ना गाडी कशी थांबवायची. गाडी थांबवल्याशिवाय फाईन कसं का होईल कंडक्टरचं सांगा तुम्ही. मग तुम्हाला गाडी जेव्हा उभी केली लायसन दिलं, आता हे बघा, आता आम्हाला तुम्हाला काय बोलायचं? मग मी कुठं बोलत होतो तुमच्याशी? तुम्हीच बोलायला आलाय माझ्याशी. गाड्या थांबून तुम्हाला साईडला घेतलं की नाही? असं किती वेळा घेतलं? गाड्या घेणं साईडला, तसं होत नाही दादा.